नमस्कार. अध्याय 5. विचारसूत्र 2. जे विचार होश आणि जोशमध्ये केले जातात तेच वास्तवात बदलतात. आतापर्यंत आपण पहिल्या विचारसूत्रात हे समजून घेतलं की प्रत्येक वस्तू आधी विचारात निर्माण होते. आपण जेव्हा इतर विचार नियमही जाणून घ्याल तेव्हा संपूर्ण चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल. अर्धवट ज्ञानानुसार विचार नियमांचा उपयोग केला तर काही गोष्टी तुमच्या जीवनात येतीलही, पण जरी तुमचे विचार वास्तवात उतरले तरीही तुम्ही दुःखी राहण्याची शक्यता आहे. यासाठीच विचार नियम योग्य प्रकारे समजून घेऊया. कोणते विचार साकार होतात याविषयी नेहमी सजग राहायला हवं, कारण सगळेच विचार प्रत्यक्षात उतरत नाहीत. दिवसभर कितीतरी निरर्थक विचार माणसाच्या मनात येत असतात. शेख चिल्लीसारखे विचार कधी वास्तवात उतरत नाहीत. ज्या विचारांमध्ये होश आणि जोश असतो तेच विचार आपल्यासमोर साकार होतात, प्रकटतात. यात पहिला पैलू येतो. होश म्हणजे सजगता, विचारांप्रती जागृती आणि स्पष्टता. अन्यथा माणूस शेख चिल्लीसारखा विचारांच्या गर्दीत सतत भरकटत असतो. मला हे पाहिजे, ते पाहिजे, हे मिळालं तर मी असं करीन, तसं करीन, मग असं होईल. अशा प्रकारे विचारांच्या कोलाहलात माणूस स्वतःलाच हरवून बसतो. परिणामी त्याला कोणतंच यश मिळत नाही. ज्या माणसाला जीवनात इच्छित फळ मिळत नसेल त्याने माझे कोणते विचार एकमेकांना छेदत आहेत यावर अवश्य मनन करायला हवं. आता एखादा माणूस विचार करतो, माझ्या घरात जर शांतता नांदली तर किती चांगलं होईल. त्याचा हा विचार कार्यरत होऊन या विचाराची फळ देण्याची प्रक्रिया त्वरित सुरू होते. पण दुसऱ्याच दिवशी तो विचार करतो, या घरात कधी शांतता नांदू शकणार नाही, माझ्या पत्नीत सुधारणा होऊ शकणार नाही, माझा भाऊ तर अजिबातच बदलणार नाही, माझ्या वडिलांमध्ये परिवर्तन घडणार नाही. त्याचे असे विचार पहिल्या विचारांना छेद देतात. समोरचा जर सुधारला नाही तर शांतता कशी नांदणार. पण तो काय विचार करतोय हे त्यालाच कळत नाही. वास्तविक असे विचार करून त्याने स्वतःच केवढं नुकसान केलं. स्वतःच्याच पहिल्या सकारात्मक विचारांना नकारात्मक विचारांनी छेदून फळ देण्याच्या सुरू झालेल्या प्रक्रियेला त्याने मध्येच थांबवलं आणि नकळत स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला. तुमचे विचार चांगले असूनही जर इच्छित फळ मिळत नसेल तर स्वतःलाच विचारा, माझ्या विचारांना मीच तर छेद देत नाही ना. आणि मग यावर मनन करा, मी स्वतःच्या चांगल्या विचारांना कुठे कुठे छेद देत आहे. तुम्ही एकाच वेळी जर 2 विरुद्ध दिशांना जाऊ पाहाल तर ते अशक्य आहे. यासाठी निसर्गाचा हा नियम समजून घ्या. विचार नियम तुमच्या होशपूर्ण आणि जोशपूर्ण इच्छाच पूर्ण करतो. एकीकडे तुम्ही शांतता पाहिजे असं म्हणता आणि ती मिळण्याची प्रक्रिया सुरू होताच दुसरीकडे माझी बायको कधीही सुधारणार नाही असंही म्हणता. मग आता या विचाराची ही प्रक्रिया लगेच सुरू होते. कारण तुम्ही जो काही विचार करता त्याला निसर्ग त्वरित तथास्तु म्हणतो. याचाच अर्थ जीवनातील घटना तुमच्या प्रबळ इच्छेनुसार घडतात. माणसाचे 2 विरुद्ध विचार प्रवाह जेव्हा एकमेकांना छेद देतात तेव्हा त्याच्या घरात कभी खुशी कभी गम असं वातावरण तयार होतं. विचार नियम ज्ञात असल्यामुळे त्याच्या जीवनात कायमस्वरूपी आनंद येऊ शकत नाही, कारण नकारात्मक विचार करून तो आपल्याच पायांवर कुऱ्हाड मारून घेतो आणि चुकीचं बीज पेरून नुकसानीचं फळ निर्माण करतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जे काही हवंय ते सर्व मिळू शकतं, फक्त यावर तुमचा विश्वास असायला हवा. विचार नियमाचा उपयोग तुम्ही योग्य पद्धतीने केला तर जीवनात अशक्य असं काहीच राहणार नाही, सर्व काही शक्य होईल. विचार नियमांची पूर्ण समज प्राप्त होताच तुमचे विचार एका वेगळ्याच दिशेने प्रवाहित होतील. मग तुमच्या जीवनात केवळ आनंद आणि सुखाचं भरभरून आगमन होईल. शेख चिल्लीसारखे निरर्थक विचार येणं त्वरित बंद होईल. कित्येकदा विचारांना भावनेचं बळ न मिळाल्याने ते मध्येच थांबतात, परंतु या सर्व गोष्टी अदृश्यात चाललेल्या असल्याने त्या आपल्याला दिसत नाहीत.
त्यामुळे लोक आपल्या विचारांना, शुभेच्छांना बळ देणं अचानक थांबवतात. ते म्हणतात, आजवर आम्ही चांगलेच विचार केले, परंतु त्याचा योग्य परिणाम मिळाला नाही. सर्व काही चुकीचंच घडत आहे. अशा प्रकारे काही गोष्टी दृश्य स्वरूपात प्रकट होत नसल्याने लोकांचा त्यावरचा विश्वासच नाहीसा होतो आणि ते त्या भावनांना बळ देणं पूर्णपणे थांबवतात. आपल्या प्रार्थना थांबवतात, मनन करणं बंद करतात. परिणामी त्यांच्याकडे येणाऱ्या गोष्टी मध्येच थांबतात. मनन केल्यामुळे, विचारांना जागृत ठेवल्याने आपल्या भावनांना बळ मिळतं. आपल्याला जे काही हवंय त्या विचारांची तीव्रता वाढवा. त्या गोष्टीविषयीचा तुमचा निर्धार ठाम आहे असं नियतीला दर्शवा. आपण उगाचच नकारात्मक विचार करत नाही हे नियतीला दाखवणं आवश्यक आहे. आता दुसरं विचारसूत्र सांगतं, जे विचार होश आणि जोशमध्ये केले जातात तेच वास्तवात बदलतात. अशा प्रकारे स्पष्टता आणि सजगता विचारांमध्ये जागरूकता आणते. तीव्रता आणि पुनरावृत्ती भावनांमध्ये जोश निर्माण करण्याचा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. एकदा एका महापुरुषाला विचारलं, आपण जी स्वप्न बघतो ती साकार होतात का? त्यावर ते म्हणाले, जी स्वप्न आपण झोपेत बघतो ती साकार होत नाहीत, तर जी आपली झोप उडवतात तीच प्रत्यक्षात साकारतात. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता, आपल्या मनपूर्वक विचारांना जेव्हा प्रबळ भावनेच्या शक्तीची जोड मिळते तेव्हा ते विचार आपल्याला झोपू देत नाहीत, जागे ठेवतात, सजग करतात. तुमचे काही विचार वास्तवात उतरलेले असतात, साकार झालेले असतात, पण तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना काही अवधी लागतो. ते वाट पाहत रस्त्यातच तिष्ठत उभे असतात. याचं कारण त्या विचारांना तुम्ही भावनेचं बळ देणं सोडून दिलेलं असतं. मधल्या काळात काय चाललंय हे तुम्हाला दिसत नाही, कारण या सर्व गोष्टी अदृश्यात चाललेल्या असतात. आपल्या आवडत्या जीवनात ज्या विचारांना प्रबळ भावनेची शक्ती जोडली जाते ते विचार आपल्याला कधी स्वस्थ झोपू देत नाहीत. अगदी याचप्रमाणे आपल्या मनात जर एखाद्याविषयी नकारात्मक भावना असतील तर यश संपादन करण्याची, अभ्यास करून चांगल्या क्रमांकाने पास होण्याची जी उर्मी आपल्यात निर्माण झाली आहे ती पूर्ण होण्यासाठी बळच मिळत नाही. कारण आपल्या सकारात्मक विचारांवर नकारात्मक विचार वर्चस्व गाजवतात. म्हणून दुसऱ्या सूत्रासोबत ही गोष्टही जोडली गेली, आपण ज्या गोष्टीला टोकाल ती टिकते. म्हणून आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवा असं सांगितलं जातं. नकारात्मक भावना कधीही जागृत होऊ देऊ नका. मी आयुष्यात अमुक माणसाचं तोंड पाहणार नाही, हा एक नकारात्मक विचार असून तो तशाच लोकांना आपल्या आयुष्यात आकर्षित करतो. एखाद्या सुनेचं सगळं लक्ष जर तिच्या सासूच्या नकारात्मक गोष्टीवरच खेळलेलं असेल तर सासूचं बोलणं कधी बदलेल हे अपेक्षा तिनं करू नये. या उलट सकारात्मक शब्दांचा वापर केल्याने सासूच्या चांगल्या गोष्टींकडेच तिचे लक्ष जाईल. त्यानंतर कमीत कमी ती बदलण्याची शक्यता तरी निर्माण होईल. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्यावरच माणसाने फोकस करायला हवा, लक्ष द्यायला हवं. या विचारसूत्राचा उपयोग करण्यासाठी 2 सहज सुलभ पावलं आहेत. पहिलं पाऊल स्पष्टता आणि जागरूकतेनं विचार करायचा. यासाठी आपल्या मनात ज्या काही नकारात्मक भावना असतील त्यांचा त्वरित त्याग करायला हवा. दुसरं पाऊल, जे आपल्याला हवंय त्यासाठी सकारात्मक भावना अंगीकारणे. आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कसं करायचं हे पुढचं सूत्र आपल्याला शिकवेल. धन्यवाद.